भाजपचे कार्यकर्ते काँग्रेस भवन जवळ पोहोचले. बांगड्या घालाव्यात भाजपच्या कार्यकर्त्यांनी. इथं लोकशाही मार्गाने आम्हाला पोलिसांनी जी जागा दिली त्या ठिकाणी आम्ही संविधान मानून या ठिकाणी आंदोलन करतोय आणि तो आमचा अधिकार आहे. आणि ज्या भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते काँग्रेस हाऊसवर गेले त्यांनी बांगड्या भराव्यात असेल हिंमत त्यांनी या ठिकाणी यावं. आम्ही देखील दाखवू की आम्ही काय आहे ते. अमित शहा बद्दल काय नक्की आक्षेप आहे? एक लक्षात घ्या, हा जो विद्यार्थ्यांवर गोळीबार आणि लाठीचार्जचा आदेश दिलेला आहे तो अमित शहा यांनी दिलेला आहे. अमित शहा यांचाच मेन रोल आहे. एक तर अमित शहा यांनी जबाबदारी स्वीकारावी, नाहीतर ते नाकर्ते आहेत असं सांगावं. त्यांचा राजीनामा घेण्यासाठी या ठिकाणी जे आहे ते एवढे लोक मोठ्या प्रमाणात पुण्यातले जे आहे ते सगळ्या पक्षाचे आणि सगळ्या याचे जे लोक आहेत संघटनेचे लोक या ठिकाणी जमा झालेले आहेत. आणि त्याचा मान राखून मला असं वाटतं की अमित शहांनी जो आहे तो राजीनामा दिला पाहिजे. या ठिकाणी मुरलीधर मोहोळ यांनी फ्लेक्स लावलेला आहे की शौर्यभूमी पुण्यामध्ये स्वागत आहे म्हणून. तर याच पुण्यामध्ये शाहिस्ते खानाची देखील फजिती करण्यात आलेली आहे. तर आपण आत्ता पाहतोय की ज्या पद्धतीने शाहिस्ते खानाची बोटं छाटली होती त्याच पद्धतीने काय या ठिकाणी अमित शहा यांच्यासोबत होते आपण पाहताय. पुण्यामधला हा देखील प्रकार अमित शहा यांच्यापर्यंत गेला पाहिजे. माझा हा प्रश्न आहे की काळे झेंडे पाहिल्यानंतर यांना नक्की त्रास काय होतोय की 5 किलोमीटर लांब यांनी आंदोलनाची परवानगी दिलेली आहे. गुलाब घेण्यासाठी तर हे थांबतात, मात्र ज्या ठिकाणी काळे झेंडे आहेत त्या काळे झेंडे मात्र पाहण्यासाठी हे थांबत नाही.